श्री स्वामी समर्थ. धनुराशींच्या व्यक्तींनो, जुलै 2026 तुमच्यासाठी मोठे बदल घेऊन येत आहे. करिअरमध्ये यशाची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. प्रेम, विवाह, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार? कोणत्या तारखेपासून तुमचे नशीब बदलणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुम्हाला तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. या महिन्यात सूर्यग्रह प्रथम तुमच्या सप्तम भावात आणि नंतर अष्टम भावात भ्रमण करेल. मात्र महिन्याचा पहिला भाग तुलनेने थोडा बरा राहू शकतो. 16 जुलै नंतर सूर्य अष्टम भावात गेल्यानंतर काही कामांमध्ये विलंब, तणाव किंवा अनिश्चितता जाणवू शकते. मंगळ ग्रह संपूर्ण महिना तुमच्या 6व्या भावात राहील. ही स्थिती सामान्यतः अनुकूल मानली जाते. स्पर्धा, विरोधक, अडथळे आणि कामातील आव्हाने यांच्यावर मात करण्याची ताकद मिळू शकते. शनीची दृष्टी मंगळावर असल्यामुळे मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण प्रयत्नांचे परिणाम मिळण्याची शक्यता आहे. बुधग्रह 7 जुलैपर्यंत अष्टम भावात राहील, त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात निर्णय घेताना जास्त सावध राहणे आवश्यक आहे. त्यानंतर बुध तुमच्या सप्तम भावात स्वतःच्या राशीत येईल, त्यामुळे व्यवहार, संवाद, भागीदारी आणि व्यावसायिक चर्चांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते. गुरुग्रह उच्च अवस्थेत असला तरी अष्टम भावात असल्यामुळे त्याचे परिणाम मिश्र स्वरूपाचे राहू शकतात. मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी असली तरी अचानक बदल, विलंब किंवा अपेक्षेपेक्षा वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. 4 जुलैपर्यंत शुक्र अष्टम भावात राहील, त्यानंतर तो भाग्यभावात जाईल. त्यामुळे महिन्याच्या दुसऱ्या भागात प्रवास, नवीन संपर्क, शिकण्याच्या संधी किंवा काही शुभ कामांमध्ये प्रगती होऊ शकते. मात्र शुक्रावर केतू आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे सहज घडतीलच असे नाही. शनिग्रह 4थ्या भावात असल्यामुळे घर, कुटुंब, मालमत्ता किंवा मानसिक शांततेशी संबंधित बाबींमध्ये थोडी काळजी घ्यावी लागेल. राहू 3ऱ्या भावात असल्यामुळे धाडस, आत्मविश्वास आणि प्रयत्नांची ताकद वाढू शकते. केतूमुळे मात्र काही निर्णयांमध्ये गोंधळ किंवा मनाची अस्वस्थता जाणवू शकते. आता पाहूयात करिअर, नोकरी, व्यवसाय आणि आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा असेल. करिअरच्या दृष्टीने हा महिना मेहनतीचा आहे. तुमच्या कर्मभावाचा स्वामी बुध सुरुवातीला अष्टम भावात असल्यामुळे कामात काही अनपेक्षित अडथळे, विलंब किंवा बदल जाणवू शकतात. विशेषतः 7 जुलैपर्यंत कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. 7 जुलैनंतर बुध सप्तम भावात स्वतःच्या राशीत येईल, त्यामुळे व्यापार, व्यवसाय, भागीदारी, ग्राहकांशी संवाद आणि नवीन कामाच्या चर्चांमध्ये सुधारणा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना काही चांगल्या संधी मिळू शकतात, पण नवीन मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. या महिन्यात व्यापारात मोठा धोका घेणे टाळा. एखादी योजना चांगली वाटत असली तरी तिचे आर्थिक गणित, कागदपत्रे आणि भविष्यातील परिणाम तपासल्याशिवाय निर्णय घेऊ नका. भागीदारीत काम करणाऱ्यांनी गैरसमज टाळण्यासाठी सर्व व्यवहार लेखी स्वरूपात ठेवावेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना मेहनतीनंतर चांगले परिणाम देणारा असेल. मंगळ 6व्या भावात असल्यामुळे स्पर्धा, टार्गेट, कामाचा दबाव आणि विरोधकांवर मात करण्याची क्षमता वाढेल.
कामात जास्त जबाबदाऱ्या मिळतील, पण तुम्ही त्या पूर्ण करण्याची ताकदही दाखवाल. शनीची दृष्टी असल्यामुळे कामात थोडा विलंब किंवा वरिष्ठांकडून दबाव जाणवू शकतो. तरीही तुमची मेहनत आणि सातत्य तुम्हाला पुढे घेऊन जाईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी संधी तपासूनच निर्णय घ्यावे. घाईत सध्याची नोकरी सोडणे योग्य ठरणार नाही. आर्थिक बाबतीत या महिन्यात उत्पन्नाचे स्रोत टिकून राहू शकतात. लाभभावाचा स्वामी शुक्र अनुकूल स्थितीत असल्यामुळे मेहनतीनुसार पैसे मिळण्याची शक्यता आहे. काही वेळा उत्पन्नात थोडे चढ उतार दिसू शकतात, पण गरजेच्या वेळी आवश्यक आर्थिक मदत किंवा अर्थप्राप्ती होऊ शकते. बचतीच्या बाबतीत जरा सावध राहावे लागेल, कारण धनस्थानाचा स्वामी शनी फार अनुकूल स्थितीत नाहीये. घरातील गरजा, दुरुस्ती, प्रवास, आरोग्य किंवा इतर अनपेक्षित खर्च वाढू शकतात. गुरुची दृष्टी धनभावावर असल्यामुळे योग्य नियोजन केल्यास बचत सांभाळता येईल. या महिन्यात बजेट तयार करा, अनावश्यक खरेदी टाळा आणि कोणतीही मोठी रक्कम उधार देऊ नका. आर्थिक निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घेतल्यास फायदा होईल. आता पाहूयात आरोग्य. तुमच्या राशीचा स्वामी गुरु उच्च अवस्थेत असला तरी अष्टम भावात असल्यामुळे आरोग्यात काही चढ उतार जाणवू शकतात. मोठी समस्या दिसत नाही, पण लहान तक्रारींकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. या महिन्यात थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, ताप, अंगदुखी किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. शनी आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. सतत विचार करणे, झोप कमी होणे किंवा वेळेवर जेवण न होणे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. 6व्या भावात मंगळ असल्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता चांगली राहील. त्यामुळे वेळेवर काळजी घेतल्यास मोठी समस्या निर्माण होणार नाही. 16 जुलै नंतर सूर्याची स्थिती काहीशी कमकुवत आहे. त्यामुळे ऊर्जा कमी वाटणे, थकवा जाणवणे किंवा जुन्या तक्रारी पुन्हा जाणवणे याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांना रक्तदाब, पचन, सांधेदुखी किंवा तणावाशी संबंधित त्रास आहे त्यांनी नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रवासात सावधगिरी बाळगा आणि घाईगडबड टाळा. आता पाहूयात प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन. धनुराशींच्या व्यक्तींनी थोडी काळजी व दक्षता घेतल्यास या महिन्यात प्रेमजीवन थोडे चांगले राहू शकते. पंचम भावाचा स्वामी मंगळ संपूर्ण महिना 6व्या भावात राहणार असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये काही लहान मोठे वाद, मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. मंगळाची ही स्थिती स्पर्धात्मक स्वभाव वाढवू शकते. त्यामुळे प्रेमात मीच बरोबर असा अट्टहास करणे टाळा. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी बोलताना राग, टोमणे किंवा जुन्या गोष्टी काढणे टाळावे. 4 जुलै नंतर शुक्र भाग्यभावात गेल्यानंतर प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. एकत्र प्रवास, भेटीगाठी किंवा भविष्यासंबंधी सकारात्मक चर्चा होऊ शकते. साखरपुडा किंवा विवाहाची चर्चा सुरू असलेल्या व्यक्तींना हा महिना फार मोठी मदत करणारा दिसत नाहीये. एखाद्या गोष्टीबाबत शंका, मतभेद किंवा अनिश्चितता असेल तर घाई करू नका. योग्य वेळ घेऊन निर्णय घेणे चांगले राहील. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने जुलै महिना थोडा सावध राहण्याचा आहे, कारण सप्तम भावाचा स्वामी बुध फार मजबूत स्थितीत नाहीये. महिन्याच्या पहिल्या भागात सूर्याचा प्रभाव सप्तम भावावर असल्यामुळे पती पत्नींमध्ये अहंकार, वाद किंवा बोलण्यात कटुता येऊ शकते. 16 जुलै नंतर परिस्थितीमध्ये मात्र थोडी सुधारणा होईल. घरातील जबाबदाऱ्या, खर्च किंवा कुटुंबातील विषयांवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे एकमेकांशी शांतपणे चर्चा करणे आवश्यक आहे. वैवाहिक नात्यात प्रेम, विश्वास आणि संयम ठेवला तर मोठे मतभेद टाळता येतील. कुटुंबातील वातावरण संमिश्र राहू शकते. 2ऱ्या भावात स्वामी शनी 4थ्या भावात असल्यामुळे घरातील काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये थोडी दुराव्याची भावना, मनमुटाव किंवा संवादाची कमतरता जाणवू शकते. या महिन्यात घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे काही सदस्यांमध्ये अबोला, नाराजी किंवा मनात राग ठेवण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. आता पाहूयात उपाय. गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र
किंवा पिवळ्या वस्तू दान करा. गुरुवारी श्री विष्णू किंवा दत्तात्रयांची पूजा करा. शनिवारी गरजू व्यक्तींना किंवा अपंग व्यक्तींना काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करा. एकंदरीतच जुलै महिना धनुराशींच्या व्यक्तींना धैर्य, शिस्त आणि योग्य नियोजन ठेवले तर अडचणींवर नियंत्रण मिळवता येईल. महिन्याच्या दुसऱ्या भागात वैवाहिक आणि कामाच्या बाबतीतही परिस्थिती काही प्रमाणात सुधारेल. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि धनुराशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.